माहूर येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या रोहित मुकाडे या 8 वर्षीय विद्यार्थ्याचा 10 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान संशयास्पद मृत्यू झाला होता। त्या मृत्यूला जबाबदार धरून अधीक्षक बी वाकोडे व मुख्याध्यापक BM सोनटक्के यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। तसेच नामदेव मुकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध हयगय व निष्काळजी केल्याप्रकरणी 11 ऑक्टोबरच्या रात्रीला कलम 304 अ व 34 नुसार गुन्हा दाखल केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे। 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुख्याध्यापक व चौकीदाराने दुचाकीवर बसवून रोहित मुकाडे या 8 वर्षीय विद्यार्थ्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला। 108 ही रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली असता सुमारे 10 किमी अंतर कापल्यावर रुग्णवाहिकेसोबत असलेले डॉक्टर राठोड यांच्या सल्ल्यावरून रुग्णवाहिका परत माहूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आली। तिथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विक्रम राठोड यांनी त्याला मृत घोषित केले। सदरील घटनेने पालक, नातेवाईक व बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विनोद खुपसे यांच्यासह आदिवासींच्या विविध संघटना खवळल्या। रोहितचा मृत्यू ग्रामीण रुग्णालयात आणण्यापूर्वीच झाला असा आरोप करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी होऊ लागली। त्यामुळे शवविच्छेदन नांदेडला आणि तेही इन कॅमेरा करण्याचा स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतला। बुधवारला शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी रोहितचा मृतदेह शासकीय आश्रमशाळेच्या मुख्य दारात आणून ठेवला। यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेला उग्र जमाव आश्रमशाळेवर चाल करून गेला। किनवटच्या तहसील मृणाल जाधव, माहूरचे तहसीलदार किशोर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी DS शिंगारे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड व पोलीस निरीक्षक नितीन काशीकर यांनी जमावाला शांत केल्यानंतर उत्तरात्री 2 वाजताच्या सुमारास रोहितचा मृतदेह घेऊन पालक व नातेवाईक आपल्या गावी गेले। वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सब इन्स्पेक्टर आनंद राठोड हे पुढील तपास करीत आहेत। इथे 1 ते 8वी पर्यंत वर्ग असून 303 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। पालकांनी आपल्या मुलाला नेल्याने आज रोजी एकही विद्यार्थी शाळेत नाही अशी माहिती प्रभारी मुख्याध्यापक माधव कांबळे यांनी दिली आहे। पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा नोंद झाला, त्याच्यानंतर निलंबित झाले। म्हणजे प्रकरण तर गंभीर आहे। कशामुळे झाले असेल हे निलंबित? आता हेच म्हणजे एक लोकांचं कारवाई तर सर अहवालावरून झाली असं ना निलंबनाची? काहीतरी अहवाल गेलाच असं। आता अहवाल आता यांनी ते आले आमच्याकडून लिहून घेतले फक्त की काय तुमचं म्हणणं जे आहे तुमचं काय काय घटना झाली काय काय सांगितलं? आम्ही आता मी तर नवीनच होतो पण आमच्या कर्मचारी लिहून दिले। काय म्हणून? हे सकाळी शाळा भरली, शाळा नंतर आम्ही 4 वाजता घरी गेलो, तेवढं काही माहित नाही। संध्याकाळची घटना नाही। शिक्षक निघून गेले ते सगळे 4:30 इथे क्वार्टर नाही ते तिथून इथे इथून शिक्षक निघून जातात। किती वाजता निघतात? 4:30 4 वाजता 4 वाजून 10 मिनिट 4। मग इथे जबाबदार कोण राहते? मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, वर्गचार कर्मचारी सोबत राहतात। मुख्याध्यापक सगळ्या पोस्टिंग भरलेल्या आहेत। आणि रात्रीच्या आता त्यांनी काय 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 बोलले मला 2 लाख रुपये दिल्याचं ऐकण्यात आहे। हो, ऑर्डर आदेश तयार झालाय 2 लाख। आणखी काय मिळू शकते त्याला? आता त्यांनी काय तरतूद काय आहे तुमच्या? आमच्याकडे 2 लाख तरतूद फक्त। हो, अगोदर 1 लाख होती, नंतर शासनाने 2 लाख केली। आता राहिलं तुमच्याकडे? दाखवा पत्र। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।